बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरातील इंदिरानगर परिसरात शासकीय जागेवरील अनधिकृत बांधकामाच्या विरोधात सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा आज 6वा दिवस आहे। तक्रारदार विजय रणित यांच्या शेजाऱ्यानं केलेल्या अवैध बांधकामामुळे घरात पाणी शिरून भिंत कोसळण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे हे उपोषण सुरू करण्यात आलं आहे। शेगाव नगरपालिकेचा कारभार पुन्हा एकदा चर्चेत आलाय। इंदिरानगर परिसरातील शासकीय जागेवर एका व्यक्तीनं पक्कं बांधकाम केल्याचा आरोप आहे। या बांधकामामुळे शेजारच्या घरात पावसाचं आणि सांडपाणी शिरत असल्याचं सांगण्यात येत आहे। पाणी साचल्यामुळे घराच्या भिंतीला धोका निर्माण झाला असून परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे। या प्रकरणी विजय रणित यांनी शेगाव नगरपालिकेकडे वारंवार तक्रारी केल्या, मात्र प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे। अखेर प्रशासनाच्या निषेधार्थ त्यांनी 14 ऑगस्टपासून बुलढाणा इथं आमरण उपोषण सुरू केलं आहे। आज उपोषणाचा 6वा दिवस असून उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली आहे, मात्र अद्यापही संबंधित अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट दिली नाही असा आरोप करण्यात आला आहे। शासकीय जागेवरील अनधिकृत बांधकाम हटवून आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी त्यांनी केली आहे। न्याय मिळेपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा ठाम पवित्रा त्यांनी घेतला आहे। मी येत्या 14 ऑगस्टपासून मी इथं उपोषणाला बाबासोबत बसलेलो आम्ही आणि आमच्या मागण्या हे आहेत की जे अवैध बांधकाम नगरपालिकेच्या हद्दीमध्ये झालेलं आहे त्या नगरपालिकेच्या अवैध बांधकामावर शासनाकडून कारवाई म्हणजे शासकीय नियमानुसार कारवाई करण्यात यावी आणि त्या अधिकाऱ्यांनी ज्या अधिकाऱ्यांमुळे ते तिथं बांधकाम करण्यात आलं त्या अधिकाऱ्यावर शासकीय नियमानुसार कारवाई करण्यात यावी। तसेच आमचं जे घराचे जे नुकसान झाले आहे आणि आमच्या जे जीवितावर जे नुकसान होत आहे आता जे आता झालेलं आहे त्याच्यावर शासनाने आमचा नुकसान भरपाई करून देण्यात यावी।